रामकृष्ण हरी. आज आपला बालसंस्कार शिबिर अर्थात युवा वारकरी निर्माण कार्यशाळेचा 6वा दिवस आहे आणि या 6 दिवसापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे टाळ शिकलोय. आज पूर्ण टाळ आपण शिकलोय आणि त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं जे भजन आहे की जे कीर्तनाच्या अगोदर म्हटलं जातं, भजनाच्या अगोदर म्हटलं जातं, ते रामकृष्ण हरी भजन आपल्याला वारकरी पद्धतीने आज करायचं आहे. तसं पाहिलं तर हे वारकरी पद्धतीने आहे नाही, शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते शास्त्रीय सुद्धा आहे. कारण त्याला एक गणित आहे, त्याला एक स्वर आहे, त्याला एक राग आहे. परंतु वारकऱ्यांनी सहज त्याला आपल्या टाळामध्ये आणि भजनामध्ये आणलेलं आहे. हे रामकृष्ण हरी भजन म्हणण्याच्या 2-3 पद्धती आहेत. एखादा क्लासिकल म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारा जर कलावंत असेल तर तो वेगवेगळ्या तालामध्ये तो गाऊ शकतो. संगीत भजन गाणारा तो त्याला धुमाळीमध्ये म्हणजे जलदमध्ये गातो. मात्र आपल्याला जे शिकायचं की कीर्तनाच्या अगोदर किंवा वारकरी भजनामध्ये जे रामकृष्ण हरी म्हटलं जातं ते आपल्याला शिकायचं. एकदा आपण बघूया, व्यवस्थित बघा इकडं. वारकरी रामकृष्ण हरी भजन आणि याच्या मात्रा ज्या आहेत ना, धुमाळी मात्रा 8 आहे. आता आपण पाहिलं की 1 2 3 4 5 6 7 8 अशी मात्रा आहेत आणि यांना आपण टाळीमध्ये कसं बोललो होतो सांगा बरं. टाळी एक पाठ. हा अजून दुसऱ्या कुठला दुसऱ्या भाषेमध्ये कसं. छान. परत एकदा करूया आपण. मुरडा टाळी आत टाळी मुरडा टाळी बाहेर टाळी. खरं तर असं आहे, खूप चांगलं आहे का की आपल्याकडे जी पद्धत आहे की सुरुवातीला काही प्रतीकाने शिकवलं जातं. उदाहरणार्थ शाळेमध्ये जाताना पूर्ण ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल आणि मराठीमध्ये अननसाचा, आईचा, इडलिंबूचा, गणपतीचा. खरं तर पूर्वी गणपती तर होता, परंतु आमच्या शिक्षणामध्ये म्हटले गणपती हिंदूंचा आहे. पण आता गचा गवत केला आणि नंतर गाढव केला, पण आपल्याला गणपतीचा शिकायचा आहे. पण सुरुवातीला जसं आगगाडीचा, आईचा, पण नंतर काय केलं जातं की ए फॉर ॲपलमधला ए काढून घेतला जातो. माफ करा, ॲपल काढून घेतला जातो. बी फॉर बॉलचा बॉल काढून घेतला जातो. फक्त ठेवतात काय ए बी सी डी, बरोबर ना. तसं सुरुवातीला आपल्याला कळण्यासाठी आपण करतो की मुरडा टाळी आत टाळी मुरडा टाळी बाहेर टाळी. पण एकदा आपल्याला चांगला सराव झाला की मग आपण ते मुरडा वगैरे ते म्हणत नाही. मग कसं करतो आपण. सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 बस. आता झाला तालाचा भाग. संगीत म्हटलं की त्याच्यामध्ये ताल, त्या तालाला जोड स्वर आणि त्या स्वरामध्ये शब्द. आता संगीताचा प्रवास कसा. सुरुवातीला तुम्हाला आपण ताल शिकवला, तालाच्या नंतर रामकृष्ण हरी थोडासा स्वर शिकवला आणि त्यात हे शब्द जे आहेत हे शब्द आपल्याला या तालामध्ये एकत्र करायचे, गुंफवायचे आहेत. मग कसं केलं बघा आपण. पहिला जो मात्रा आहे तालाच्या, या पहिल्या मात्राला काय म्हणतात. सम म्हणतात. हां. आणि त्याच्या विरुद्ध जो मात्रा असतो म्हणजे उलटा, त्याला म्हणतात काल. पण तालाची पहिली जी मात्रा असते ती सम. म्हणून आपल्याला कुठलंही भजन म्हणायचं तर सुरुवात पहिल्या मात्र्यापासून आपण करायची. म्हणजे तो अभंग कुठल्या मात्र्यापासून येतो तो आपोआप त्याचा मात्रा आपल्याला सापडतो किंवा निर्माण होतो. तर आपण आता रामकृष्ण हरी कुठल्या मात्र्यापासून सुरू होतं बरं सेट दाखवा यांना. 4थ्या मात्र्यापासून सुरू होत आहे की नाही. मग आपण काय केलंय, इथून आपण जय जय केलंय आणि दुसरं पाहिलं तर हरीपासून पकडायचं तर 3ऱ्या मात्र्यापासून पकडायचं. पण कसं होणार. जय जय राम कृष्ण हरी. हा अर्थात पहिल्या मात्र्यावर हे दाखवा ना, इकडं दाखवा व्यवस्थित. हा पहिला मात्रा रीचा असेल आहे की नाही. तर मग आपण काय करूया आता.
याला प्रॅक्टिकली कसं ते बघूया. एकदा मी दाखवतो आणि त्यानंतर आपण सगळे मिळून त्याला करूया. आपण त्याचे 5 प्रकार सुद्धा केले. इंग्लिशमध्ये बोलायचं तर त्याला फ्रेजेस म्हणतात. 5 प्रकार त्याचे आपण केलेले आहे, बरोबर की नाही. आणि एक मुख्य मुखडा आहे, मुखडा त्याला म्हणतात. मुखडा म्हणजे चेहरा. तर सुरुवातीचा रामकृष्ण हरीचा मुखडा म्हणजे मुख्य तोंड आणि त्याच्यानंतर 5 त्याचे विभाग आपण पुढे केलेले आहेत. तर आता मात्रेमध्ये कसं होईल बघूया आपण. टाळे पकडा एकदा, ज्यांच्याकडे टाळ आहे त्याने टाळ पकडा. 1 2 3. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आता हरी पकडायचं तर ते ना. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. खूप चांगला कळाला तुम्हाला. आयुष्यभर भजनामध्ये राहू नये. बऱ्याच वेळी भावाने भजन करणाऱ्या माणसाला हा टाळ कळेलच असं नाही, पण हा टाळ जर तुम्हाला कळाला तर संपूर्ण वारकरी भजन तुमच्या ताब्यात आलं. नुसतं वारकरी भजनच नाही, याची चतुस्र जात आहे. चित्रपट गीत गाता येईल तुम्हाला, नाट्यगीत गाता येईल, देशगीत गाता येईल. म्हणून ताल अंगामध्ये शिरला. सुरुवातीला तो हातावर वाजवायचा, पण पुढं असं आहे की खऱ्या तालामध्ये असलेल्या माणसाला हातात टाळ पण वाजवावं लागत नाही, त्याच्या डोक्यात तो फिरतो. म्हणून तुम्ही लक्ष केलं असेल की माझ्या हातामध्ये टाळ नाही, पण माझ्या डोक्यात आहे की हा 4था मात्रा आहे, 5वा मात्रा आहे. नंतर तो ताल आपल्या अंगामध्ये एवढा उतरतो की नंतर तुम्हाला असं वाजवावं लागत नाही, ते तुमच्या डोक्यामध्ये ते फिरत जातं. तर आपण आता पूर्ण रामकृष्ण हरी एकत्रपणे म्हणणार आहोत. आणि मृदंगाच्या साथीसाठी जे बसलेत आपले माऊली महाराज कांडबंडे, ह्या गुरुजींनी आपल्याला ताल वेगवेगळ्या प्रकारे शिकवला आहे, मृदंग शिकवला आहे. आणि तिकडे हार्मोनियमवर आपला तुमचाच मित्र आशुतोष आहे आणि तुम्ही सगळेच. तर चला तर आपण हे जे रामकृष्ण हरी भजन आहे की जे वारकरी संप्रदायाचा बेस आहे, वारकरी संप्रदायाचा हा महामंत्र आहे रामकृष्ण हरी. तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे शिकलात. कितवा दिवस आहे आज? लोकांचे 60-60 वर्ष जर होतात त्यांना तो टाळ कळत नाही, तुम्हाला 6 दिवसामध्ये कळाला. आपण आपल्यासाठीच एकदा टाळ्या वाजवूया जोरदार. वाजवा, तुला काय प्रॉब्लेम नाही का बा? सगळ्यांनी वाजवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर आता सुरुवात करूया आपण. मूळ रामकृष्ण हरीचा मुखडा आणि 5 त्याचे प्रकार सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे. सुरुवात करूया आपण आता मूळ समेपासूनच पकडू आपण. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. खूप गोड म्हणताय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. आता पहिला प्रकार. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. वाह, दुसरा प्रकार. जय जय राम कृष्ण हरी. कसं होतं बघा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. तिसरा प्रकार. जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय बहुत बढ़िया आता एक ताल जय जय राम जय जय हरि जय जय राम मना मना जय जय राम जय जय राम एक साथ जय जय राम जय जय राम जय जय राम तुम्ही सर्व जय जय राम तालामध्ये तुम्ही परफेक्ट झाला हे करता येतात जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय कृष्ण जय हरी जय जय राम जय जय राम कृष्ण सुंदर सगळ्यांनी म्हटलंय धन्यवाद रामकृष्ण हरी